आमचं हे जे घर आहे ते आमच्या पंजोबांनी विकत घेतलेलं आहे. म्हणजे जवळपास 1854-55 नंतर हे घर विकत घेतलेलं आहे. कारण आमचं पूर्वीचं घर जे होतं ते जी रेल्वे झाली त्या रेल्वेच्या मध्ये होतं आणि रेल्वे लाईन झाल्यामुळे हा जो कोळीवाडा आहे याचे 2 भाग पडले गेले. पूर्व आणि पश्चिम असे. त्याच्यामुळे मग आमचं राहतं घर गेल्यामुळे आज पंजोबांना हे घर विकत घ्यावं लागलं. तेव्हा हे ऑलरेडी बांधलेलं होतं आणि विकत घेऊन जवळपास 170च्या वर्षाच्या वरती झालेले आहेत. जुनं घर असल्यामुळे या घराच्या भिंती ज्या आहेत त्या मातीच्या आहेत आणि पूर्ण लाकडी वासे, कौलं आणि जे स्लॅब असतो तो पण लाकडी आहे आणि नंतर त्याच्यावरती त्या लाकडांच्या वरती लाद्या ठेवलेल्या आहेत. घर जुनं आहे त्याच्यामुळे या घराला अंगण आहे जे पडवी आम्ही ओसरी म्हणतो. त्याच्यानंतर दगडी पायऱ्या, भिंतींना कोनाडे आहेत जिथे पूर्वी वीज नव्हती तर तेलाचा दिवा ठेवण्यासाठी किंवा असं त्या सोयी आहेत. भिंतींवरती लाकडी खुंट्या आहेत, त्याच्यावर आपण काही वस्तू अडकवण्यासाठी वगैरे तसे आहेत. त्याच्यानंतर दरवाजे लाकडी आहेत, त्यांना लोखंडी कड्या आहेत. घरं कौलारू असल्यामुळे काही काही कौलांच्या जागी ना काचा लावलेल्या आहेत. तर तिथे म्हणजे तो प्रकाश, सूर्यप्रकाश घरात यावा म्हणून ती सोय करून ठेवलेली आहे. दुमजली घरं आहेत. काही घरं दुमजली असतात आमच्यात, तर आमचं पण घर तसंच आहे. तर वरती जायला लाकडी जिना आहे. बरेच वेळा मला प्रश्न केला जातो तुमचं गाव कोणतं? सो मी सांगतो हेच. म्हणजे प्रत्येकाचं गाव वेगळं असतं. सो आमचं गाव हेच आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये शहर झालेलं आहे. आता आमच्यातला कोणता एखादा भाऊ म्हणजे इथे सोडून दुसरीकडे कुठे राहायला गेलाय. सो तो सांगताना सांगतो की जरा गावात जाऊन येतो. असं म्हणून आमच्या ह्या कोळीवाड्याला आम्ही आमचं गावच आहे हे. बाहेरून आलेली जी लोकं आहेत त्यांच्यासाठी मुंबई, ठाणे हे शहर आहे. पण आमच्यासाठी हे आमचं गावच आहे. आमच्या घरामध्ये गौरी गणपती हा सण मोठा साजरा केला जातो आणि सगळे कुटुंब म्हणजे जे बाहेर गेलेत राहायला ते सगळेजण गौरी गणपतीसाठी खास येतात, एकत्र राहतात, मजा करतात. सणाच्या निमित्ताने या घराने आम्हाला सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. बरेच जण आम्हाला विचारतात, अरे आजूबाजूला सगळ्या बिल्डिंग झाल्यात तर तुम्ही पण घर रिनोव्हेट करा, म्हणजे ह्या घराच्या जागी हे घर तोडून नवीन बिल्डिंग उभं राहा, फ्लॅटमध्ये राहा, चांगलं असं हे ते. पण माझं असं एक म्हणणं आहे की पारंपरिक घर आहे आणि या घराच्या ओढीने सगळे सणवारानिमित्त सगळे एकत्र कुटुंब आम्ही येतो, एकत्र धमाल करतो. तर ही मजा जी आम्ही आमच्या लहानपणी अनुभवली आहे ती आमच्या पुढच्या पिढीला मिळावी म्हणून हे घर असंच कौलारू असलेलं मला तरी वाटतं की असंच राहावं पुढे पण आमच्या, आणि ते मजा ती सगळी पुढच्या पिढीला ती अनुभवता यावी. सो हे असंच घर, मातीचं घर आणि कौलारू घर राहावं.